तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? बरेच असाल. मी चेतन पाटील पुन्हा एकदा तुमचा ऑलराऊंडर चेतन या यूट्यूब चॅनलला स्वागत करतोय. तर बऱ्याच दिवसांना व्लॉग बनवतोय. व्लॉग बनवण्याचा उद्देश म्हणजे आज आपण सॉन्गच्या शूटिंगसाठी चाललो. पहिला सॉन्ग आहे म्हणून खूप नर्वस आहे. हा गाणी प्रथमेश दादा बोरकर यांनी गायलेला आहे. या गाण्याचं नाव आहे एक एक कारल्याची माऊली. हा BTS शूट असून व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झाला आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आता डायरेक्ट स्पॉटवर गेल्यावर भेटूया. मित्रांनो, आपण स्पॉटवर पोहोचलेलो आहोत. बघू शकता तयारी चालू आहे. घट मांडलेले आहेत. मित्रांनो, हा शहाबाज गावातील बैरी देवाचं मंदिर आहे. खूप असं सुंदर हा मंदिर आहे आणि इथे सध्या तयारी चालू आहे. बैरी देवाचा मुकुट आणलेला आहे, पाहू शकता तुम्ही. अप्रतिम असा बैरी देवाचा मुकुट. मित्रांनो, मंदिराच्या समोरला तलाव आहे आणि इथे समोरला मंदिर आहे. खूप असं सुंदर बांधकाम केलेलं आहे, बघू शकता. श्री भैरवनाथ मंदिर शहाबाज. अप्रतिम असा मंदिर. मित्रांनो, शूटिंगला खूप उशीर झालाय. जवळपास 12 वाजलेत, म्हणून आम्ही नाश्ता करत आहोत. मित्रांनो, कोणी इंस्टा वापरतो आणि यांना ओळखलं नाही असं झालंच नाही. समोरला पाहू शकता मल्टी टॅलेंटेड शुभम दादा हे आपल्या एकविराईला सजवत आहेत. त्यांनी घरून मुकुटा आणलेला आहे एकविराई. मित्रांनो, पाहू शकता बैरी देवाच्या शेजारीच माऊलीचा मुकुटा ठेवलेला आहे. हा मुखवटा अंबरनाथवरून शुभम दादाने आणलेला आहे.
प्रथमेश दादा स्वतः गायक शूटिंगची तयारी करत आहे, बघू शकता. आणि इकडे डान्सिंगची तयारी चालू आहे. एक दोन तीन म्युझिक लाव. पिनअप कर ना तिकडे, पिनअप कर डायरेक्ट. अरे दीपक पिन दिली गे माझ्याकडे नाही. एवढं नाचलं तर वारीला धोत्रा ना सोडी. तू पहिला बघ दुसऱ्या बघा.
काय वाटतं तुम्हाला ना होईल का? आणि यांची स्टेप बघून तरी आता स्टेपवर काय होत नाही करा तर 15 टेक झाले. आता मग सांगत होता माझी पंढरपूरला एवढे तर सुटले नाही पण काय लंगोट सुटला काय बोलणार लंगोट सुटलं त्यांचे सुरचे सुटले आमचं दुसरं नाही सुटली अजून पण. पण आहे तो तेल जम्पिंग जपान बरोबर फिंगरला कट केला बरोबर. सिंगरलाच कट केलेला आहे गाण्यातून कारण स्टेप येत नाही थोड्या. चला पटकन घे. मित्रांनो आता पॅकअप झालेलं आहे. शूटिंग शेवटच्या क्षणाला आलेली आहे. शेवटची आरती फक्त बाकी राहिलेली आहे. मित्रांनो शुभम दादा आणि आता त्या शूटिंग बाहेर चालली त्याला 1 तारखेला भेटू हो 100% हो पालखीला पण भेटू. चल जय. मित्रांनो खूप भावुक क्षण झालेला आहे कारण शुभम दादा माऊलीला घेऊन त्याच्या घरी चाललेला आहे. तर शुभम दादा बसमधून उतरणार आणि माऊलीला घेऊन त्याच्या घरी जाणार. डायरेक्ट बनवायची लागले हो बोलू के पाहिजे हो भैया इधर. मित्रांनो आता जवळपास 8 वाजले तर मी घरी पोहोचलेलो आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सॉन्ग पाहायला विसरू नका. सॉन्गची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.